नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला तुमच्या बालपणीची एक रेसिपी दाखवणार आहे जी आपण अतिशय आवडीनं खायचो आणि ती म्हणजे नानकताई। शिवाय हे जे नानकताई आहेत ते मी तुम्हाला हेल्दी व्हर्जनमध्ये दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथे 120 ग्राम एवढं बटर घेतलेलं आहे आणि त्यात आपल्याला 120 ग्राम एवढीच पिठी साखर टाकून घ्यायची। पिठी साखरेच्या ऐवजी तुम्ही कॅस्टर शुगरही वापरू शकता, त्याने या नानकताईचा रिझल्ट आणखीनच छान येतो। आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला चांगलं 5 ते 10 मिनिटांसाठी फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये एअर क्रिएट होते आणि आपले जे नानकताई आहेत ते खूप छान असे क्रिस्पी बनतात। आता इथे मेहनत तर आहेत, पण मेहनतीचा रिझल्ट ज्यावेळेस तुम्हाला मिळतो त्यावेळेस तुम्ही ही मेहनत पूर्ण विसरून जाता, कारण ते चवीला खूप छान लागतात। चवीपुरतं आपल्याला इथे थोडंसं मीठही टाकून घ्यायचं आहे। तुम्ही जर बटर सॉल्टेड वापरत असाल तर मीठ स्किप केलं तरीही चालेल। आता बघा, आपल्या ज्या बटरचा कलर आहे तो पूर्णतः चेंज झालेला आहे, एकदम लाईट असा कलर त्याला आलेला आहे आणि फ्लफी असं आपलं मिक्सचर बनून तयार आहे। इथे मी आता 4 टेबलस्पून एवढा बारीक रवा टाकून घेणार आहे आणि 3 टेबलस्पून एवढं आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे। आता यात मी 1 कप एवढं गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे। ह्या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला चाळून घ्यायच्या आहे। मी ऑलरेडी त्या चाळून ठेवलेल्या आहेत। बेकिंगमध्ये छोट्या छोट्या ज्या टिप्स असतात त्या नक्की फॉलो कराव्यात, नाही तर मग कमेंट येतात की आमची रेसिपी तुम्ही दाखवता तशी बनत नाही। तर त्याच्यामागे काही कारणं असतात, ती आपण शोधली पाहिजेत। आता यातच मी हाफ टीस्पून एवढी वेलची पावडर टाकलेली आणि 1/8 टीस्पून एवढा बेकिंग सोडा आणि हाफ टीस्पून बेकिंग पावडर टाकून त्यावर थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे। या ज्या संपूर्ण गोष्टी आहेत त्या आता आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे। फेटून झालं की नंतर मिक्सिंगचं जे काम असतं ते आपल्याला अतिशय हळूवारपणे करायचं असतं। या ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात त्या जर आपण फॉलो केल्या तर आपली जी रेसिपी आहे ती खूप छान बनते। आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि मग नंतर आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट येत नाही। तर आता हे हळूवारपणे मी याचा डो बनवून घेतलेला आहे। बघा, असा डो बांधला जातो म्हणजे समजायचं आहे की हा जो डो आहे तो परफेक्ट असा बनलेला आहे। जर तुमचा घट्ट होत असेल तर त्यात तुम्ही 1 ते 2 टेबलस्पून एवढं दूधही टाकू शकतात किंवा मग बटरही टाकून घेऊ शकतात। आता इथे मी ते मिक्सचर व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आणि हे जे आपल्या विस्करला जे काही मिश्रण राहिलेलं आहे ते देखील आपण काढून घ्यायचे, कारण 1-1 ग्रॅमचा आपल्या रेसिपीमध्ये फरक पडतो आणि बेकिंगमध्ये संपूर्ण गोष्टी ज्या असतात त्याला मेजरमेंट आपल्याला प्रॉपर घ्यावं लागतं। ते मी इथे ग्रीस करून घेतलेलं आहे। आता आपण छोटे छोटे गोळे घेऊन याचे नानकताई बनवून घ्यायचे। तुम्हाला जर एकसारख्या साईजचे बनवायचे असतील तर तुम्ही वेइंग स्केलवर ते मोजून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला जर याच्या ऑर्डर्स घ्यायच्या असतील तर ते व्यवस्थित असे दिसतात। बघा किती छान असे आपले हे नानकताई इथे बनवून तयार झालेले आहेत। कुठेही त्याला क्रॅक गेलेला नाही, एकदम छान असा डो प्रॉपर असा तो बनलेला आहे। आता याच पद्धतीने संपूर्ण नानकताई मी इथे बनवून घेणार आहे। अतिशय हेल्दी आणि चविष्ट असे हे नानकताई बनतात। तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकतात किंवा मग कुठली पार्टी असेल तर त्या पार्टीलाही तुम्ही हे बनवू शकतात। खूप छान असे ते लागतात। हेल्दी असे हे नानकताई आहेत, त्यामुळे ते तुम्ही नक्की ट्राय करा। आवडल्यास चॅनलही सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकन दाबायलाही विसरू नका। आता या संपूर्ण नानकताईवर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचेत। OTG मी 10 मिनिटसाठी इथे बघा प्रीहीटिंगला लावून दिलेलं आहे। नंतर आपल्याला हे 170 डिग्रीला 25 मिनिट्ससाठी मी इथे बेकिंगसाठी ठेवून दिलेले आहे। बघा, याच पद्धतीने तुम्ही प्रोसेस फॉलो करा। बघा, एक 10 मिनिटानंतरच ते डबल अशी त्यांची साईज झालेली आहे। प्रॉपर ते कसे बनतात तेही मी तुम्हाला आता पुढे दाखवते। 25 मिनिटामध्ये आपले जे नानकताई आहेत ते मस्त असे बनवून तयार आहे। बघा किती छान असे क्रॅक्स त्यांना गेलेले आहेत। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्येही सांगा की तुमची रेसिपी कशी बनली।